गुड मॉर्निंग, ॲक्च्युली इंडियासाठी गुड आफ्टरनून. ही इतकी सुंदर व्ह्यू असणारी मला रूम दिलेली आहे. हिल्टन लंडन मेट्रोपोलचे आभार. जिथून अख्खं सेंट्रल लंडन दिसतंय, म्हणजे हाइड पार्क, लंडन आय, शार्ड. पण कितीही बोललो तरी यार परदेशात आलं ना की आपल्या खाद्यपदार्थांची आठवण येते. पोहे, साबुदाणा खिचडी, उपमा. ठीक आहे, आज तर काय ऑप्शन नाही आहे, इंग्लिश ब्रेकफास्ट करावं लागेल. कुठे ना कुठेतरी मिळणारच पोहे. चला आवरतो, प्रवासाला जायचंय. नकळत मनाला स्पर्श करणारी, माणसाच्या अस्तित्वाशी जोडलेली प्रवास हीच खरी जगण्याची किमया आहे. प्रवास म्हणजे क्षितिजाच्या पलीकडचं जग पाहण्याची आणि स्वतःला नव्याने शोधण्याची अनमोल संधी आहे. अनोळखी ठिकाणीच आपण स्वतःला नव्याने शोधतो. एखाद्या अनोळखी व्यक्तीचे हसू, परदेशातील एखादा सूर्योदय आणि जीवनातला तो अनोखा स्वाद, नाव माहीत नसलेला पण कधीही न विसरण्याजोगा. प्रत्येक प्रवासामागे एक कथा असते, प्रत्येक रस्त्याला एक आत्मा असतो आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये शिकण्यासारखं काहीतरी दडलेलं असतं. म्हणून हलकं पॅक करा आणि मोठं स्वप्न पहा. कारण हे जग सुंदर आहे, हे जग अफाट आहे आणि प्रत्येक कोपऱ्यात एक आश्चर्य दडलेलं आहे. मी पुष्कर जोग महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तुमच्या आवडत्या ट्रॅव्हल शो मध्ये केसरी प्रस्तुत माझा अराउंड द वर्ल्ड. इंग्लिश लोक त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण क्विझिनसाठी खूप फेमस आहेत. मी आज माझ्या दिवसाची सुरुवात केली टिपिकल इंग्लिश ब्रेकफास्ट पासून. ॲक्च्युली इंग्लिश ब्रेकफास्ट आहे ना, विक्टोरियन काळापासून एक क्लासिकल प्रकार आहे. अनेकदा ह्याला फुल ब्रेकफास्ट सुद्धा म्हणतात. मी ऑलरेडी फुल झालोय. इंग्लिश ब्रेकफास्ट हा विक्टोरियन काळापासून चालत आलेला एक क्लासिकल प्रकार आहे. बेकिन, स्क्रॅम्बल्ड एग्स, फ्राईड टमॅटोज, फ्राईड मशरूम्स, फ्राईड ब्रेड और टोस्ट विथ बटर, सॉसेजेस, बेक्ड बीन्स अशा अनेक पदार्थांचा समावेश टिपिकल फुल ब्रेकफास्टमध्ये केला जातो. काही ठिकाणी हॅश ब्राउन्स ह्या पदार्थांचाही समावेश असतो. ट्रेडिशनली ब्रेकफास्ट सोबत चहा सर्व केला जातो. युजली हा चहा फुल बॉडीड रोबस्ट असा ब्लॅक टी असतो. ड्रिंकिंग अ ब्लेंड ऑफ ब्लॅक टीज फॉर ब्रेकफास्ट इज इंडीड अ लॉंग स्टँडिंग ब्रिटिश कस्टम. छान इंग्लिश ब्रेकफास्ट केल्यानंतर मी आता पॅडिंग्टन स्टेशनला चाललोय. आज आपला प्रवास कॉट्सवोल्ड आहे. कॉट्सवोल्ड, कॅसलकोम आणि टिपिकल इंग्लिश कंट्री साईडला आपण चाललोय. इथे ट्यूब्सचा स्ट्राईक चाललाय आणि फक्त एलिझाबेथ लाईन चालू आहे. बाकी सगळे अंडरग्राऊंड ट्यूबच्या लाईन्स बंद आहेत. सो मी आता पॅडिंग्टन स्टेशनला चाललोय आणि पॅडिंग्टन स्टेशनवरून मी जाणार आहे बेसिंगस्टोकला. बेसिंगस्टोकला माझा मित्र मला घ्यायला येतोय आणि तिथून आम्ही कॉट्सवोल्डला चाललोय. सो लेट्स गो टू कॉट्सवोल्ड. ट्यूबचा स्ट्राईक असल्यामुळे मी एलिझाबेथ लाईननी रेडिंगला चाललेलो आहे. एलिझाबेथ लाईन ही खूप कन्व्हिनियंट लाईन आहे, कारण की ती हिथ्रोला पण कनेक्ट करते, सेंट्रल लंडनला कनेक्ट करते,
याशिवाय लंडनच्या आउटस्कर्ट्स म्हणजेच रेडिंगला सुद्धा कनेक्ट करते. सो आय थिंक इज द बेस्ट थिंग हॅपन्ड फॉर लंडन अंडरग्राउंड अँड ओव्हरग्राउंड. वी आर ऑन अ वे टू रेडिंग. हाय नमस्कार. रेडिंगला मी पोहोचलेलो आहे. रेडिंग स्टेशनवरून माझा मित्र निखिल रानडे, जो लंडनमध्ये एक उत्तम सिनेमॅटोग्राफर, डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी आहे. किती वर्ष झाली निखिल इथे तुला? 5 वर्ष झाली आता. 5 years ago आय केम फॉर माय मास्टर्स. मी मास्टर्स केलं फिल्म मेकिंग मध्ये. स्पेशलायझेशन होतं सिनेमॅटोग्राफी. म्युझिक व्हिडिओज केले. ऍज अ डीपी चालू केलं. ॲज अ डीपी चालू. बरं झालं ऍक्टिंग नाही केलीस तू. माझ्या पोटावर पाय हो बाजूला. म्हणजे हँडसम आहेस रे तू. सकाळी सकाळी पुष्कर जोग यांना दुसरं कोणी मिळाले. मला फर्स्ट ब्रेक पुष्करनेच दिला ऍज अ डीओपी म्हणून. माझी मराठी सगळ्यात बेस्ट गोष्ट अशी झाली की माझी फर्स्ट फिल्म ऍज अ डीओपी पुष्कर बरोबरच झाली. धर्मा स्टोरी. हो, आम्ही स्कॉटलंडला शूट केलं. खूपच मजा आली होती. मला खूप अभिमान वाटतो निखिल की आपली मराठी माणसं परदेशात येऊन, लंडनमध्ये येऊन खूप छान छान कामं करतात. अरे म्हणजे तू आता बरेच इंग्लिश फिल्म सुद्धा केलेस ना आता. माझी आता 9 फिल्म झाल्या, फीचर फिल्म झाल्या, इंग्लिश फीचर फिल्म झाल्या. वा. सो आता एक साधारण तासाभराची ड्राईव्ह आहे आणि आपण मग कॅसल कोमला पोहोचू. नाईस. अच्छा, ब्रिस्टल कार्डिफ इथूनच आहे. येस. सो इज इट ऑन द नॉर्थ साइड? येस, इट इज रिलेटिव्हली ऑन द नॉर्थ साइड ओव्हरऑल. आणि आज वातावरण पण चांगलं आहे, सो त्याच्यामुळे पण सांगता येत नाही. ॲज यू नो इट्स UK. वेदरचा काही भरोसा नाही आहे UK मध्ये. पण हा, होपफुली विल गेट सम गुड जॉब्स. UK मधली सर्वात सुंदर काउंटी म्हणजे कॉट्सवोल्ड. कॉट्सवोल्ड इतकं सुंदर आहे ना, ते आपण पोस्टकार्ड्स पाठवतो ना, अगदी तशी. लंडनपासून थोडंसंच दूर आहे, अगदी 1.5 तासाच्या अंतरावर आहे. पण अतिशय नेत्र सुखद आणि नयनरम्य जागा आहे. एक वेगळीच दुनिया आहे हो. कॉट्सवोल्डमध्ये सगळं कसं पीसफुल वाटतं. एकदा इथल्या रस्त्यांवर चालायला सुरू केलं ना की टाइम स्लो झाल्यासारखं वाटतं. टी हाऊसेस, लोकल बेकरीज, इंग्लिश पब्स, एकदम रिलॅक्सिंग ॲटमॉस्फिअर. कॉट्सवोल्डची व्हॅलीज आणि हिल ट्रेल्स हे पण खूप फेमस आहेत. लोक स्पेशली हायकिंगसाठी येतात, पण काही लोक फक्त शांततेसाठी, पीससाठी. मी आता आलोय कॅसल कोम मध्ये. कॅसल कोम हे कॉट्सवोल्ड मधलं अतिशय देखणं गाव आहे. का फेरीटेल प्रमाणे, म्हणजे आपण इंग्लिश फिल्म्स किंवा हॉलिवूड फिल्म्स मध्ये बघतो ना, अगदी तसं आहे. इट्स अ टिपिकल इंग्लिश क्यूट कंट्रीसाइड टाउन. फोटो तर चांगला आलाय.
थोर माणूस म्हणायचा. व्हॉट्स इन द नेम? ओळखलात? युअर राईट, विलियम शेक्सपियर. कॉट्सवर्डवरून साधारण 2 तासाच्या अंतरावर स्ट्रॅटफोर्ड अपॉन एव्हन हे एक टाउन आहे. हे टाउन फेमस आहे कारण इथे विलियम शेक्सपियरचा जन्म झाला. ब्रिटिश लिटरेचरमधला सर्वात दिग्गज लेखक, कवी आणि नाटककार विलियम शेक्सपियर. स्ट्रॅटफोर्ड अपॉन एव्हन हे एक सुंदर हिस्टॉरिक गाव आहे जिथे जन्माला आला होता जगप्रसिद्ध नाटककार विलियम शेक्सपियर. या जन्मस्थानी शेक्सपियरच्या घरात एक म्युझियम बनवलंय जिथे प्रत्येक रूम मध्ये त्याचं आयुष्य जिवंत केलंय. स्ट्रॅटफोर्ड अपॉन एव्हन मध्ये बरेच फेस्टिवल साजरे होतात. स्ट्रॅटफोर्ड लिटररी फेस्टिवल, स्ट्रॅटफोर्ड म्युझिक फेस्टिवल आणि इथे रॉयल शेक्सपियर थिएटर सुद्धा आहे. आजही रॉयल शेक्सपियर कंपनी इथे लाईव्ह शोज परफॉर्म करतात. स्ट्रॅटफोर्ड अपॉन एव्हन हा एक गाव नाहीये, हा एक उत्सव आहे जिथे कला, कविता आणि इतिहास साजरे होतात. इथे येऊन मी मंत्रमुग्ध झालो. यूकेच्या लोकांची एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे ते त्यांच्या दिग्गजांचं कर्तृत्व जगभरासमोर कसं येईल ह्याची काळजी घेतात. आज शेक्सपियरच्या गावाला येऊन त्यांच्या घराला भेट देऊन खूप छान वाटलं. एक अविस्मरणीय आणि आनंददायी अनुभव. हे संपूर्ण गाव एक वर्ल्ड थिएटर सारखंच वाटतं. स्ट्रॅटफोर्ड अपॉन एव्हन मधून वाहणारी नदी म्हणजेच एव्हॉन नदी. एव्हॉन नदी बोटिंग, रोविंग आणि रिव्हरसाइड पिकनिकसाठी प्रचंड फेमस आहे. येस MH12 फूड्स येस हो. इथे काय करताय? काय करतोय म्हणजे इथं आमचा बिझनेस आहे. कसला? आमची इथं पिठाची आणि मसाल्याची गिरणी आहे UK मध्ये. हो, पिठाची आणि मसाल्याची गिरणी, ती सुद्धा लंडन मध्ये. काय MH12 फूड्स, तुमच्या बिझनेस बद्दल सांगा की आम्हाला. हो सांगतो की, चला चला. माझ्या रसिक प्रेक्षकांना मला सांगायला खूप आवडेल, ज्ञानेश आणि निमिषा यांचा इथे पिठाचं आणि मसाल्याची गिरणी आहे आणि त्याचा ते इथे बिझनेस करतात. इट इज सो इंटरेस्टिंग. ज्ञानेश, प्लीज आमच्या प्रेक्षकांना तू सांग की हे कधी सुचलं की आपण इथे मसाल्याचा बिझनेस करावा. तर बेसिकली झालं असं की अशा ज्या गिरण्या आम्हाला एक जर्मनीमध्ये खूप चांगला एक सप्लायर सापडला. अच्छा. त्याच्याकडनं गिरणी आम्ही पहिला एक ऑर्डर केली, म्हटलं बघूयात करून आणली, पण ते आम्हाला हवं तसं कन्सिस्टन्सी जी असती पिठाची ती मिळत नव्हती. मग आम्ही त्यांना परत कॉन्टॅक्ट केला की म्हटलं आम्हाला हवं असं मिळत नाहीये, सांगा. मग शेवटी आम्ही मग ते बॅक अँड फोर्थ आमचे ईमेल झाले, व्हिडिओ कॉल झाले, वगैरे वगैरे झालं. शेवटी आम्ही एंडेड अप सेंडिंग देम
1 किलो ज्वारीचं म्हणजे धान्य आणि 1 किलो ज्वारीचं पीठ, 1 किलो बाजरी, 1 किलो बाजरीचं पीठ, प्लस आपल्या ज्या भाजण्या असतात, चकलीची भाजणी म्हणा किंवा थालीपीठाची भाजणी, त्याची कन्सिस्टन्सी जी आपल्याला हवी असते, जो तो सुपर फाईन म्हणा किंवा थोडीशी रवाळ म्हणतो आपण, कसं हवं, आम्ही त्यांना ते पाठवलं. मग त्यांच्या R&D टीमने ते सगळं तयार केलं, ते मशीनला मॉडिफिकेशन्स केले आणि मग ते आम्हाला पाठवलं. दॅट्स हाऊ इट स्टार्टेड विथ द मिलिंगचं ॲक्च्युअली मशीन. हे सगळं प्रोसेस करायला आम्हाला 6-8 महिने जवळपास गेले. तुझा हा सगळा सेटअप नॉर्थ हॅम्प्टनला आहे? येस, तो नॉर्थ हॅम्प्टन मध्ये आहे, मिडलँड्स मध्ये. मग हा जो बिझनेस आहे तो फक्त इथल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी आहे का इथल्या लोकल्ससाठी सुद्धा आहे? सो आम्ही ॲक्च्युली सुरू केलं होतं ते मराठी सेंट्रिक सुरू केलं होतं, पण इव्हेंच्युअली आमचे नॉन मराठी कस्टमर्स आता वाढत चालले दिवसेंदिवस. कारण त्यांना पण ज्या गोष्टी इथल्या पण लोकल जे ब्रिटिश लोक आहेत त्यांना पण इंडियन करी म्हणा किंवा इंडियन फूड बद्दल मसाल्याची चटक लागलेली आहे. येस, ॲब्सोल्युटली. आमचे रेग्युलर कस्टमर्स भरपूर आहेत त्याच्यासाठी. मग ते आमचे कस्टमर आहेत, प्लस आम्ही हेल्दी बरेच ऑप्शन देतो. मेन कसं आहे की आम्ही इथे मॅन्युफॅक्चरिंग करत असताना आम्हाला प्रिझर्वेटिव्स किंवा ॲडिटिव्स काही वापरायला लागत नाहीत. हे फ्रेशली तयार केलेले, रॉकेट सायन्स काही नाही याच्यामध्ये, फक्त ताजं दळलेलं हाच एक USP आहे आपला. आणि आमचे सगळे प्रोडक्ट्स आम्ही मेड टू ऑर्डर करतो, म्हणजे आमच्याकडे धान्य सगळं स्टॉकमध्ये असतं. जशा ऑर्डर येतात तेवढं आम्ही, समजा आता आज 100 किलोची ऑर्डर असेल तर आज 100 किलो धान्य काढून ते मिल होतं. समजा उद्या 80 किलोची ऑर्डर असेल तर ते 80 किलोचं धान्य काढून तेवढं मिल होऊन शिपआउट होतं. दॅट्स हाऊ वी वर्क. त्याच्यामुळे लोकल लाईट्स पण आमचे कस्टमर्स आहेत, रेग्युलर कस्टमर्स आहेत आमचे. ज्ञानेश, तू एक IT प्रोफेशनल आहेस, मग ITचं सगळं काम सांभाळून MH12 फूड्स हा बिझनेस सांभाळायचा, ह्याच्यामध्ये निमिषाचा खूप मोठा सपोर्ट आहे तुला. निमिषा, काय सांगशील? म्हणजे एवढं इंटरेस्टिंग यार, MH12 फूड्स मसाले लंडनमध्ये इथे इंट्रोड्यूस करणे, युनायटेड किंगडमभर ते सगळ्यांना देणं आणि त्याचा बिझनेस करणं, काय सांगशील? बेसिकली असं झालं की कोविडमध्ये आम्ही दोघंही खवय असल्यामुळे कोविडमध्ये जो काय प्रॉब्लेम झाला होता इम्पोर्ट एक्सपोर्टचा, आणि काही कन्सिस्टन्सी नव्हती की काही प्रोडक्ट्स येतात काही नाही वगैरे, मग शेवटी आम्हीच ठरवलं की आता आपणच काहीतरी करूया. ते घेतल्याशिवाय आम्हाला काय हे जमलं नसतं. आणि बॅकएंडला मग आम्ही थोडासा रिसर्च करून, कारण डेव्हलपमेंटसाठी पण प्रत्येक रेसिपीला वेळ लागतो, ते काय सहज होणारी गोष्ट नाही. निमिषा, पुढचे प्लॅन्स काय आहेत? म्हणजे स्वतःचं रेस्टॉरंट वगैरे ओपन करायचा काही प्लॅन आहे? व्हॉट्स द प्लॅन? सध्या तरी ते बॅकहोल्डवर आहे, पण आता तरी आम्ही UK वाईड डिस्ट्रीब्युटर्स एक्सपॅन्ड करतोय. वाव, नाईस. प्लस आमची रिटेल वेबसाईट चालूच आहे, त्यामुळे आमचे ते रेग्युलर ऑर्डर्स आहेत, प्लस B2B चे ऑर्डर्स आहेत. आणि आम्ही केटरिंग कंपनीज आणि रेस्टॉरंट्सला प्रोव्हाइड करतो, तेही त्यांच्या स्पेसिफिकली कस्टम मेड मसाले, म्हणजे जे रेस्टॉरंट्सला लागतात, जे आपल्या घरगुती ह्याच्यासाठी चालत नाहीत किंवा आपण ते प्रिफर करत नाही, ते आम्ही प्रोव्हाइड करतो त्यांना. वा वा. फ्रेंड्स, जसा आपला हा ट्रॅव्हल शो युनिक आहे, तसंच युनायटेड किंगडममध्ये मसाल्यांचा बिझनेस करणाऱ्या कपलला, मराठमोळ्या कपलला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर महाराष्ट्रीयन मराठी मसाले हवे असतील तर MH12 फूड्स इज द प्लेस. सो चला आता कोंबडी वडे खाऊया. येस, चला. चलो. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.